नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी होमराज लोणबले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल पोलीस भरती करिता आपण साप्ताहिक टेस्ट सिरीज जे सुरू केलेले आहे त्याच्यामधील जे गणिताचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. चला, वेळ न घालवता आपण या व्हिडिओतील जेवढे काही प्रश्न आहेत त्या पेपरमधील जेवढे प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण करू. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय होता, रोमन अंकामध्ये लिहिलेली बघा ही अशी संख्या आहे XXIV, ही अशी संख्या आपण रोमन अंक जर पाहिले तर ही संख्या आणि XXIV ठीक आहे, ह्या संख्येपेक्षा किती जास्त आहे, म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे यांच्यामधला फरकच काढायचा आहे. आता महत्वाची गोष्ट, रोमन अंक कोणत्या अंकाला काय म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे. तर बघा, जो हा लिहिलेला आहे, हा जो लिहिलेला आहे, ठीक आहे, ही जी आहे बघा ही 24 संख्या आहे. 24 ही संख्या आहे. किती आहे? 24. बघा, याला आपण 10 म्हणतो. याला काय म्हणतो? 10. याला म्हणतो 10. ठीक आहे. हा आणि हा जो आहे हा असते 4. ठीक आहे. हा किती असते? 4 असते. जर तुम्ही याची सगळ्याची जर बेरीज केले तर हा 24 आहे. किती आहे? 24. त्यानंतर ही जी संख्या आहे बघा, याच्यामध्ये बघा ही 10 आहे, त्यानंतर ती किती आहे? 6 आहे. हे किती झाले? तर 6 झाले, म्हणजे हे किती झाले? 16. आता बघा, तुम्हाला याच्यामधलं अंतर काढायचं आहे, तर 24 - 16 केले तर उत्तर येणार आहे 8. आणि 8 लिहिण्यासाठी बघा आपण काय करतो, तर 5 1 2 3, म्हणजे ऑप्शन नंबर बी हा उत्तराचं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. उत्तराला 8, पण 8 तेही रोमन मध्ये लिहायचे आपल्याला. अशा प्रकारे बघा, एखादी प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये रोमन संख्येवर येऊ शकते, म्हणून तुम्हाला रोमन संख्या पण माहित पाहिजे. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये एक एक मार्क खूप महत्वाचा असते. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. हा नंतरचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा लसावी, दोन संख्यांचा मसावी 10, दोन संख्यांचा मसावी 10 व लसावी 60 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या? संख्या काढायच्या आहेत आपल्याला. लसावी आणि मसावी दिलेली आहे, आपल्याला काय काढायचं आहे? संख्या काढायच्या आहेत. बघा, संख्या काढण्यासाठी काय करायचं बघा, लसावीला मसावीने भाग द्या. लसावीला मसावीने भाग द्या. जर भाग दिला तर किती वेळा भाग दिला? 60. 7 वेळा भाग दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? याला तोडायचं आहे. असं तोडायचं आहे. ठीक आहे. सहमूळ संख्येमध्ये तोडायचं आहे. सहमूळ संख्या जर तोडायचं असेल तर सहमूळ संख्येमध्ये बघा, 3 1 3 2 6 असं आपण तोडलेलं आहे त्याला. ठीक आहे. 3 2 6 सहमूळ संख्या. बघा, ह्या काय? सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला को प्राईम नंबर म्हणतो आपण. ठीक आहे. तर अशा संख्या ज्या संख्येमध्ये फक्त एकचा किंवा त्याच संख्येचा भाग जातो, अशा मूळ संख्या. ठीक आहे. सहमूळ संख्या. बरं, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये 3 आणि काय आलेलं आहे? 2 आलेलं आहे. त्यानंतर काय करायचं? या अंकांना दिलेल्या मसावीने गुणाकार करा. मग गुणीला 10 केले तर किती झाले? 30. आणि गुणीला 10 केले किती झाले? 20. अशा प्रकारे त्या दोन संख्या कोणत्या असतील? 20 आणि 30. 20 आणि 30 त्या दोन संख्या असतील. ठीक आहे. तर 20 आणि 30 त्या दोन संख्या आहेत. यांचा जर पाहिलं आपण तर लसावी किती असायला पाहिजे? 10 आणि मसावी किती असायला, नाही सॉरी, लसावी किती असायला पाहिजे? तर 60 आणि मसावी किती असायला पाहिजे? 10. ठीक आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 30 आणि 20. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा, ह्याच्यामध्ये बघा 13/22, त्यानंतर आहे 12/27, त्यानंतर आहे 9/14 आणि 8/13. ठीक आहे. यापैकी मोठा अपूर्णांक कोणता? मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. आता मोठा अपूर्णांक शोधताना काय करायचं बघा, एकतर आपण पहिले याचा छेद पण सारखा नाहीये, यांचा अंश पण सारखा नाहीये. मग छेद आणि अंश सारखा नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपण याच्यामधला फरक काढू. दोन संख्येमध्ये जर फरक काढला तर बघा, 22 मधून 13 गेले, किती उरले? तर 9 उरले. त्यानंतर बघा, याच्यामधून काय म्हणतात, 27 मधून 12 गेले, 27 मधून 12 गेले तर किती उरतात? 15 उरतात. किती उरतात? 15. ठीक आहे. 27 मधून 12 गेले तर 15 उरले. ठीक आहे. त्यानंतर बघा 9, 14तून 9 गेले, 5 उरले, आणि 13तून 8 गेले, 5 उरले. ठीक आहे. अशा प्रकारे आपण यांचा फरक काढून घेतला. फरक काढल्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जो आपण फरक काढलेला आहे, फरक, या फरकाचा एलसीएम घ्यायचा. काय घ्यायचा? लसावी. या फरकाची लसावी घ्यायची आहे. मग जर आपण पाहिला 9 15 5 5 यांची लसावी किती होईल? तर 45 व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे? यांची लसावी एलसीएम किती आहे? 45 होईल. बघा, 45 झाला. आता काय करायचं बघा, या 9ने या 45 ला भाग द्या. किती वेळा गेला? तर 9 5 45. जेवढे वेळा भाग जाईल
तेवढे वेळा वरच्या संख्येसोबत गुणाकार करा. 13 पंचे 65. त्याला 13 पंचे 65. ठीक आहे. तर बघा या 15 ने या 45 ला भाग द्या. 15 त्रिक 45. तेवढेच वर गुणाकार करा. 12 त्रिक 36. ठीक आहे. त्यानंतर या 5 ने या 45 ला भाग द्या. किती वेळा गेला तर 5 9 45 गुणिले 9 तेवढेच वर करा. 9 9 81. ठीक आहे. त्यानंतर या 5 ने पुन्हा 45 जाऊ द्या. 5 9 45 गुणिले 9 करा. 8 9 72. ठीक आहे. आता हे जे संख्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये लहान कोणता मोठा कोणता, तर आपल्याला मोठा विचारलाय. मोठा तो काय आहे तर 81 आहे. आणि 81 कोणासाठी आलेला आहे 9/14 साठी आलेला आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे 9/14 हा मोठा आहे. आपल्याला लहान विचारलं असं आपण काय केलं असं 36 कोणासाठी आलेला आहे 12 साठी. मग आपला 12/27. तर आपलं उत्तर असं लहान विचारलं असं तर 12/27. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. बघा याच्यामध्ये जर छेद किंवा अंश जर सारखे असते तर त्याला आपण फक्त कोणता लहान कोणता मोठा हे बघून सरळ सरळ सोडवलं असतं. पण याच्यामध्ये दोन्ही सारखे नाही, त्याच्यामुळे आपल्याला अंतर काढून त्याचा एलसीएम घ्यावा लागेल. ठीक आहे. चला तर त्याच्यानंतरचा प्रश्न हो. हा बघा नंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रश्न. एका दागिन्याचा व्यापारी किमतीवर 20% सूट देतो तरीही त्याला 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत 870 रुपये असेल तर खरेदी किंमत किती. ठीक आहे. खरेदी किंमत काढायची आहे. आता खरेदी किंमत काढण्यासाठी काय करणार बघा काय करायचं आहे. एक तर मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत, त्यानंतर सेलिंग प्राइस, त्यानंतर कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. ठीक आहे. आपण 3 किमती लिहिल्या. याच्यामध्ये बघा नेहमी आपण जे खरेदी किंमत असते त्याला 100% पकडत होतो. मग आपण याला 100% जरी पकडला तर बघा आपल्याला 100% याला जरी पकडला आणि 16% नफा व्हायला पाहिजे. म्हणजे आपली जी विक्री किंमत आहे ते असायला पाहिजे 116%. किती असायला पाहिजे 116%. पण बघा आपण विकले किती टक्के सूट देऊन तर 20% सूट देऊन. आणि सूट हे मार्केट प्राइसवर मिळत असते. म्हणजे याचा अर्थ 116 ला विकलेला आहे पण याच्यावर काहीतरी इथं किंमत होती आणि त्याच्यावर 20% सूट देऊन आपण विकलेला आहे 116 ला. ठीक आहे. आता बघा याच्यामधून 20% सूट देऊन विकलेला आहे आणि हे 100%ची किंमत होती. हे 100%ची. त्याच्यामध्ये बघा मग 20% सूट दिला म्हणजे 80%ला विकलेला आहे. 80%ला विकलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे मार्केट प्राइस. मग बघा 80% म्हणजे 116 तर 100% म्हणजे किती काढायचं आहे बघा. 80% म्हणजे 116 तर 100% म्हणजे किती. ठीक आहे. तिरपा गुणाकार करू शकतो आपण. तिरपा गुणाकार करा. 116 गुणिला 100 भागीला काय करणार 80. 0 0 कॅन्सल. बघा 2चा भाग 4चा भाग देऊ. 4 दुने 8. ठीक आहे. त्यानंतर 4 दुने 8 9 4 9 36. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 1 2 2 पंचे 10 5 वेळा भाग गेला. याचा गुणाकार करा. 9 5 45 सी 5 हातचे 4 5 2 10 4 14 म्हणजे किती आला तर 145. इथला रेशो आला 145. अशा प्रकारे काढलेला आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला मार्केट प्राइसचा जो आहे तो किती पर्सेंट आहे 145. कॉस्ट प्राइस आहे 100% आणि सेलिंग प्राइस आहे 116%. बरं आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला दिलेली किंमत जी आहे ते छापील किंमत दिली आहे. म्हणजे 870 रुपये दिले आहे. 870 रुपये ही छापील किंमत आहे आणि छापील किंमतीचा किती आहे छापील किंमत 145%. मग आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे म्हणजे 100%ची किंमत काढायची आहे. 100% म्हणजे किती. तिरपा गुणाकार करा. 870 गुणिला 100 भागीला काय करणार 145. ठीक आहे. तर आता भाग देऊ आपण. जर भाग द्यायचा आपल्याला ठीक आहे. चला 5चा भाग देऊ शकतो. 5 बघा 5 दुने 10 5 9 45. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं 5 जर भाग दिला तर 5 1 इथं देऊ 5चा भाग. ठीक आहे. ओके 1 मिनिट सॉरी इथंच देऊ 5 5 20 किती होणार तर 100. त्यानंतर तुम्ही जर पाहिले तर बघा याच्यामध्ये 29चा भाग 87 मध्ये 3 वेळा जातो. किती वेळा 3 वेळा म्हणजे हे किती झाले 30. ठीक आहे. किती झाले 30 आणि 30 वेळा 30 झाले आणि 30 आणि 20 गुणिले किती होणार 30 आणि 20 600. 30 गुणिले 20 किती होणार तर 600. अशा प्रकारे छापील किंमत किती असायला पाहिजे तर 600 रुपये असायला पाहिजे. म्हणजे सॉरी खरेदी किंमत किती असायला पाहिजे 600. आता आपण असं म्हणू शकतो की खरेदी किंमत किती होती 600. त्याची छापील किंमत म्हणजे वाढवलेली किंमत पकडून किती झाली 870 आणि त्याच्यावर 20% सूट दिली आणि त्याच्यावर नफा झाला 116 म्हणजे 16% नफा झाला. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 600 रुपये. तुम्हाला थोडंसं त्याला समजून घ्यावं लागेल. हा प्रश्न या ट्रिकने आपण एकदम सटीक पद्धतीने सोडवू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही सेलिंग प्राइस
त्यानंतर कॉस्ट प्राइस नंतर मार्केट प्राइस, ह्या 3 पैकी कोणतीही किंमत या ट्रिकने तुम्ही काढू शकता. जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना ही ट्रिक कधी पाहिलेली नाही त्यांनी एकदम त्याला समजून घ्या. थोडासा 2-3 वेळा व्हिडिओ बघा आणि काय केलेलं आहे ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एक टेबल 863 रुपयाला विकल्यास जेवढा नफा होतो तेवढाच तोटा ती 631 रुपयाला विकल्यास होतो. तर टेबलाची मूळ किंमत किती? ठीक आहे. बघा टेबलाची मूळ किंमत काढायची आहे आणि याच्यामध्ये काय म्हणताय, जर तोटा आणि नफा हा सारखाच आहे, तोटा आणि नफा जर सारखाच असेल तर बघा काय करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, दोघांचीही बेरीज करा आणि भागीला काय करा 2. ठीक आहे. चला बघा 2 आणि 4, ठीक आहे, 3 1 4, 6 3 9 आणि 6 8 14. ठीक आहे. भागीला काय करणार 2. बेसाती 14, त्यानंतर बेचो 8, बेसाती 14. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 747. किती? 747. ऑप्शन नंबर बी 747. एकदम सोपा प्रश्न आहे तो. फक्त दोघांची बेरीज करून काय करायचं आहे, भागीला 2 करायचं आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा. हा, सुमित आपल्या एकूण प्रवासाच्या 1/5 भाग पायी गेला व 1/4 भाग सायकलने गेला. जर तो उरलेले 55 किलोमीटर अंतर बसने गेला असेल तर त्याने केलेला एकूण प्रवास किती? ठीक आहे. असा प्रश्न आहे. काय झालं बघा, आपला त्याचा प्रवास आहे. समजा मी म्हटलं का इथपासून इथपर्यंतचा प्रवास आहे. ठीक आहे. या प्रवासाचा हा एकूण भाग आहे. या प्रवासाचा किती? तर 1/5 भाग. बघा 1/5 भाग आहे. हा सायकलने गेला. सायकल यस लिहितो सायकलचा. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा किती? 1/4 भाग. 1/4 भाग कशाने गेला? 1/4 भाग गेलेला आहे पायी गेला. हा पायी गेला. पायीचा पी लिहितो. ओके. पायीचा पी लिहितो. ठीक आहे. त्यानंतर सायकलचा यस लिहितो. ठीक आहे. आणि उर्वरित भाग कशाने गेलाय? तो उर्वरित भाग गेलाय बसने. आता बसने गेलेला आहे 55 किलोमीटर बस. आता विद्यार्थी मित्रांनो बघा हे 2 जे आहे ते भागामध्ये दिलेले आहे, हा किलोमीटर मध्ये दिलेला आहे. मग आपण काय करायचं, याच्यामध्ये जे हे 5 आणि 4 आहे बघा, हा म्हणजे काय आहे 1/5 आणि 1/4 याचा लसावी काढायचा. बघा 5 आणि 4 चा लसावी किती होणार? तर 5 आणि 4 चा लसावी होणार 20. किती होणार? 20. 5 आणि 4 चा लसावी झाला 20. किती झाला? 20. ठीक आहे. आता लसावी काढलं त्यानंतर काय करायचं बघा, लक्ष द्या. ह्या 5 ने या 20 ला भाग द्या. म्हणजे आपण म्हणू शकतो बघा, हा जो 20 काढला लसावी, आपण म्हणू शकतो का हा 20 हा पूर्णचा पूर्ण प्रवास 20 भाग आहे. किती भाग आहे? 20 भाग आहे. ठीक आहे. मग आता 20 भाग जो काढला तो 20 भाग पूर्ण प्रवास आहे. बघा 5चा भाग 20 मध्ये द्या. 5 चो 20 किती वेळा गेला? 4 वेळा. जेवढे वेळा भाग जाईल तेवढे वेळा ह्या वरच्या संख्येसोबत गुणाकार करा. म्हणजे 4 1 4. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो एकूण भाग 20 आहे. एकूण भाग किती आहे? 20. आणि त्या 20 भागापैकी ह्या 20 भागापैकी जो आहे प्रवास कशाचा? पायी प्रवास, तो 4 भाग त्याने केलेला आहे. 20 भागापैकी 4 भाग त्यानं काय केलेला आहे? पायी प्रवास केला. त्यानंतर काय करायचं बघा, 4 ने या 20 ला भाग द्या. 4 ने 20 ला भाग द्या. किती वेळा गेला? तर बघा 4 पंचे 20. तेवढाच गुणाकार ह्या 4च्या वर असलेल्या संख्येसोबत करायचा आहे. म्हणजे 5 1 5. ठीक आहे. इथं 5 लिहून घ्या. आता आपण म्हणू शकतो बघा, त्या व्यक्तीने एकूण 20 भाग प्रवास आहे, त्या 20 भागापैकी 4 भाग पायी प्रवास केला, 5 भाग सायकलने प्रवास केला आणि उर्वरित भाग आता काढायचा आहे. बघा 20 पैकी 4 आणि 5 किती झाले रे? 9. 20 पैकी हा 9 भाग प्रवास झाला. मग उरलेला किती भाग आहे? तर 11 भाग आहे. किती भाग आहे? 11. बघा उरलेला किती भाग आहे? 11. 4 5 9 आणि 11 म्हणजे टोटल 20 भाग प्रवास झाला का? झाला. आता बघा 20 भाग प्रवास झाला, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर 11 भागाची किंमत दिली आहे 55. 11 भागाची किंमत किती आहे? 55. म्हणजे 11 5 55. एक भाग म्हणजे किती? एक भाग म्हणजे किती? 5. मग एक भाग म्हणजे 5 आणि त्याचा एकूण प्रवास किती आहे रे? 20 भाग. मग एक भाग म्हणजे 5 आणि 20 भाग म्हणजे किती? 20 पंचे 100 किलोमीटर. किती किलोमीटर? 100 किलोमीटर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 100 किलोमीटर. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न सोपा आहे. तो प्रश्न एकदम तुम्हाला एलसीएम मेथड त्याला काढते. ओके. चला नंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. हा बघा, यम ही समसंख्या आहे जर त्यानंतरची विषम संख्या कोणती? यम. बघा यम ही समसंख्या आहे. यम कोणती? सम. यम ही समसंख्या आहे तर त्यानंतरची विषम संख्या कोणती?
तर यम, नंतरची म्हणल्यावर प्लस करायचं, आणि नंतरची विषम म्हणलाय तर m+1 ही विषम संख्या आहे. त्याचं कारण सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो, हा उत्तर आहे, आलेला आहे उत्तर आपला m+1 हा उत्तर आहे. बघा, जर समसंख्या असतील, यम ही जर समसंख्या आहे, जर आपल्याला सम काढायचं असता समोरची, तर आपण काय केलं असता, +2 केलेला असता. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, विषम. बघा उदाहरणामध्ये आपण 2 लिहिलं, आता 2 नंतरची जर आपल्याला समसंख्या काढायची आहे तर 2+2 करावं लागेल, म्हणजे किती होईल, 4. पण आपल्याला 2 ही समसंख्या आहे, पण त्या नंतरची विषम संख्या काढायची असेल तर फक्त 1 प्लस करावं लागेल. म्हणजे बघा अशा प्रकारे, म्हणजे आपल्याला जर सम काढायची असेल तर +2 करायचा, विषम काढायचं आहे तर +2 करायचं आहे. पण सम दिलेली असेल, विषम काढायचं असेल तर 1 प्लस करायचं, आणि विषम दिली असेल ना सम काढायचं असेल तर 1च प्लस करायचं. ठीक आहे, अशा. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. बघा नंतरचा प्रश्न काय आहे, 5 संख्यांची म्हणजे क्रमवार संख्या, कंसमध्ये दिलेलं आहे 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती. क्रमवार, बघ क्रमवार म्हटलेलं आहे, 5 क्रमवार, सरासरीमध्ये मधातील नंबर, सरासरी म्हणजे मधातील नंबर. बघा 5 क्रमवार, मग 48 मधातील नंबर असायला पाहिजे, आणि क्रमवार म्हणला तर इकडे 49 आणि 50, 5 संख्या दोन्हीकडे लिहा. त्यानंतर इकडे 47 आणि 46 झाल्या 5 संख्या. बघा 1 2 3 4 5, आणि क्रमवार पण आहेत, आणि सरासरी मधला तर मधातील नंबर. ठीक आहे, म्हणजे बघा याच्यामध्ये ही लहान संख्या असायला पाहिजे, ही मोठी संख्या असायला पाहिजे, यांचा गुणाकार म्हटलेला आहे, मग 46 गुणिला 50. ठीक आहे, 46 गुणिला 50. बघा आपल्याला कोणत्याही संख्येचा जर 5 सोबत गुणाकार करायचा आहे किंवा 50 सोबत गुणाकार, हा शून्य लावून घेऊ, कोणत्याही संख्येचा 5 सोबत गुणाकार करायचा असेल तर काय करायचं, त्या संख्येला अर्धा करा आणि त्याच्या समोर शून्य लावा. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे 2300. किती, 2300. ऑप्शन नंबर बी. ओके ऑप्शन. हा चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. बघा 0.42 गुणिला 0.16 गुणिला 0.7. ठीक आहे, त्यानंतर भागीला 4.9 गुणिला 0.06 गुणिला 0. ओके, हा प्रश्न सोडवायचा. काय करायचं, एकतर आपण सरळ म्हणू की पॉईंट नाहीच आहे, विसरून जाऊ पॉईंट. पॉईंट जर विसरले तर बघा ही किती संख्या आहे, 42, ही किती आहे 16, त्यानंतर ही किती आहे 7. ठीक आहे, भागीला ही किती आहे 49. ठीक आहे, गुणिला त्यानंतर ही किती आहे 6, आणि ही किती आहे 8. आपण पॉईंट विसरलो थोड्या वेळासाठी. ठीक आहे, आता बघा काटपीट करू. 6 1 6, 6 7 42, 7 1 7, 7 7 49, हे 7 7 कॅन्सल, 8 1 8, 8 2 16. बघा उत्तर आलेलं आहे 2, उत्तर आलेलं आहे 2. आता 2 उत्तर आलेलं आहे. आता आपण पॉईंट नंतर किती अंक ते चेक करायचं. पॉईंट नंतर किती अंक चेक करायचे, बघा याच्यामध्ये 2 2 4 आणि 1 5, वर पॉईंट नंतर 5 अंक आहेत, खाली बघा 1 आणि 2 3 आणि 2 5, म्हणजे वरही पॉईंट नंतर 5 अंक आहेत, खाली पॉईंट नंतर 5 अंक आहेत, म्हणजे हिशोब बराबर आहे, कुठंच पॉईंट द्यायची गरज नाही. उत्तर आलेलं आहे 2. किती आलेलं आहे 2. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर किती आहे, ए. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एका व्यक्तीचा पगार किती आहे, तर 57,850 आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. आता बघा 57,850 म्हणजे हा त्याचा मूळ पगार आहे, आणि मूळ संख्येला आपण 100% पकडतो. किती पकडतो, 100% पकडतो. आता काय झालेलं बघा, याच्यामध्ये 20% वाढ झाली, म्हणजे याचा अर्थ त्याचा पगार जो आहे 120% झाला. किती टक्के झाला, 120%. म्हणून 120%ची किंमत करायची, तिरपा गुणाकार करू. बघा 120 गुणिला 57,850 भागीला काय करायचं आहे 100. ठीक आहे, ओके. आता बघा काटपीट करू, आणि जो काटपीट करून आपल्याला येणार आहे उत्तर, तो या प्रश्नाचा उत्तर असेल. बघा इथला शून्य कापला, इथला शून्य कापला, इथला शून्य कापला, इथला शून्य कापला. ठीक आहे, आता बघा गुणाकारच करायचा आहे, खाली काही उरलेलं नाही. बघा 12 पंचे 60 शून्य, हातचे 6. ठीक आहे, 12 8 96, 96 आणि 6 102, 102 2, हातचे 10. बघा काही आहे का ऑप्शन, हा एकच ऑप्शन, हे 2 ऑप्शन आहेत. ठीक, ओके. त्यानंतर बघा 102 चे 10. ठीक आहे, मग 12 7 84, 94 4, हातचे 9. त्यानंतर हे 12 पंचे 60 आणि 69. ठीक आहे, 60 आणि हे 9 69 आहे. बघा हा या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, 69,420 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चला
त्यानंतरचा प्रश्न बघूया. 28 माणसे काही दिवसात एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर लावावे लागतील. ठीक आहे, हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना 28 माणसे आहेत, 28 माणसे काही दिवसामध्ये, पण काही दिवसासाठी हा दिलेला बघा. मग दिवसाची संख्या 2/3 केली म्हणजे याचा अर्थ आधी 3 दिवसाची संख्या होती, दिवसाची संख्या होती 30, आता किती केली 2, म्हणजे 28 माणसं 3 दिवसात जो काम करतात तो दिवसाची संख्या किती गेली 2. मग 2 दिवसामध्ये काम करण्यासाठी आणखी किती माणसं लावावे लागतील. बघा काय आहे पुन्हा सांगतो, लक्ष द्या. माणसं किती आहेत 28. 28 माणसं, इथं वर काही शब्द दिलाय पण नंतर दिलेला आहे 2/3 केली दिवसांची संख्या, 2/3 केली म्हणजे याचा अर्थ आधी 3 होती नंतर 2 केली, म्हणजे 28 माणसं 3 दिवसामध्ये जो काम करतात तोच काम कोणाला करायचं आहे तर 2 दिवसामध्ये करायचं आहे. तर पुन्हा किती मजूर लागतील किंवा माणसे लागतील. बघा तर आपण काय करणार, भागीला 2 करू. भागीला 2 जरी केल्या तर 2 गुणिला किती 14 दुने 28 आणि 14 त्रिका 42. ठीक आहे, आता 42 आपला उत्तर आला. बरेचसे मुलं काय करतात, आपण वाचत नाही, आपण 42 उत्तर क्लिक करतो आणि अशा सिली मिस्टेक हो बरेचसे विद्यार्थी आपले वर्दीपासून दूर असतात. विद्यार्थी मित्रांनो, सिली मिस्टेक जो आपण शब्द म्हणतो हा सिली मिस्टेक नाही, जे चुकी आपल्याला वर्दीपासून दूर ठेवत असेल ते चुकी खूप मोठी असते. ठीक आहे, बघा काय म्हणलेलं आहे, आपल्या एकूण माणसाने विचारलेलं आहे, आपल्याला म्हणलं आहे आणखी शब्द आहे बघा इथं, आणखी किती माणसे लागतील, बरोबर ना, हा चुकीचा आहे. ठीक आहे, आणखी किती माणसे म्हणजे बघा आणखी शब्द आहे. आधी किती माणसं होते आपल्याकडे 28 होती, आता किती लागत आहेत 42. आधी 28 होते आता 42 लागत, म्हणजे आणखी किती लागत आहेत, म्हणजे आणखी लागणार 14 माणसं. किती लागणार 14. बघा 8 4 12 2 हातचा 42, आणखी 14 माणसे लागतील. आणखी जर आणखी शब्द नसता तिथं एकूण म्हणला असता तर उत्तर 42 असता. ठीक आहे, तर ह्या चुका होणार नाही याची काळजी घ्या, कारण एक मार्क खूप महत्वाचा आहे. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न पाहूया. हा बघा त्यानंतरचा प्रश्न काय, हा √0.81 भागीला √0.0081 म्हणजे हा प्रश्न सोडवायचा. विद्यार्थी मित्रांनो, यांना आपण लिहिताना आपण जर विचार केला की पॉईंट नाहीच आहे, तर पॉईंट जर नसेल तर बघा पॉईंट नाही असा जर विचार केला तर याला सोडू शकतो. बघा पॉईंट काढू शकतो आपण. बघा याला 81 आणि हे 81 लिहिले. ठीक आहे, त्यानंतर बघा काय होणार आहे, खाली पॉईंट नंतर किती अंक आहेत 4, वर पॉईंट नंतर किती अंक आहेत तर 2. बघा वरचे 2 खालचे 2 कापलेही आपण पॉईंट नंतरचे अंक, तरी खाली एक्स्ट्राचे 2 अंक उरले. मग एक्स्ट्राचे 2 अंक खाली उरले तर आपण शून्य कुठे वाढवणार, वर शून्य वाढवणार. ठीक आहे, त्यानंतर बघा काटपीट करू. 81 जर कॅन्सल केले तर अंडररूट मध्ये उरले 100 आणि 100चे किती बाहेर निघणार तर 10. 100चे किती बाहेर निघाले 10. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, ऑप्शन नंबर डी 10, उत्तर 10 असणार आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला तुम्ही याला अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता आणि लवकरात लवकर सोडवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एक रेल्वे एका उभ्या माणसाला 2 सेकंदात ओलांडते आणि 60 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 5 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा ताशी वेग काढायचा आपल्याला. ठीक आहे, बघा एक खांब असेल, माणूस असेल, त्यानंतर झाड असेल, यांचा अंतर हा 0 असते, डिस्टन्स काय असते 0 असते. बघा मग आपण म्हणू शकतो 0 अंतर पार करायला लागतात 2 सेकंद. त्यानंतर बघा 60 मीटर पार करायला किती लागतात 5 सेकंद, म्हणजे 60 मीटर पार करायला तर 5 सेकंद. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये नंतर किती आहे तर 3 सेकंदाचा, याच्यामध्ये नंतर किती आहे 60 मीटर. आपण म्हणू शकतो 60 मीटर पार करायला 3 सेकंद लागतात. तर बघा 3 1 3, 3 20 60. बघा हा होता डिस्टन्स, हा होता टाइम. मग डिस्टन्स टाइम दिलाय, हा आपली निघाली स्पीड. काय निघाली स्पीड, ही एवढी स्पीड निघाली, पण हे कशामध्ये आहे, हे मीटर सेकंद मध्ये निघाली आहे. मग मीटर सेकंद मध्ये स्पीड निघाली, आपल्याला त्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो 18/5 करतो. 5 1 5, 5 20, 18 72 किलोमीटर प्रति तास. काय होणार 72 किलोमीटर प्रति तास, आणि त्याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे 72. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अजय आणि नवल
यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 लिहून घेऊ. 2:3 आहे. त्यानंतर 12 वर्षानंतर, नंतर म्हणलं म्हणजे समोर जायचंय, समोर जायचं असेल त्याच्यामध्ये प्लस करायचं 12 आणि त्याच्यामध्ये 12 प्लस केलं. ठीक आहे. नंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:15 किती होते? 11:15 होते. ठीक आहे. तर नवलचे आजचे वय किती काढायचं आहे बघा, अशा प्रकारे लिहून घेतला. आपलं घानमाकळ कन्सेप्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये घानमाकळ कशी करायची बघा, मी सांगतो. काय करायचं बघा, वरच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत तिरपा गुणाकार 15 दुने 30. ठीक आहे. त्यानंतर या संख्येचा या संख्येसोबत तिरपा गुणाकार 3, 11 त्रिक 33. बघा 33 मधून 30 वजा केले, उत्तर किती आला? 3. त्यानंतर बघा काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा चिन्ह सारखे आहेत आणि संख्या पण सारख्या आहेत. मग चिन्ह सारखे असतील आणि संख्या सारख्या असतील तर याच्यामधून मायनस करायचं आहे. 15 मधून किती मायनस केले तर 11, किती उरले? 4. ह्या 4चा गुणाकार करायचा आहे आपल्याला या 12 सोबत. 12 48, किती? 48. याचा उत्तर आला 48. जो हा 48 आलेला आहे याला भाग द्यायचा या 3ने. 3ने जर भाग दिले तर बघा 3 1 3, 16 त्रिक 48. किती आला? 16 त्रिक 48 आलेला आहे. आता 16 त्रिक 48 आला आहे. एका रेशोची किंमत आहे. कितीची? 1 रेशोची किंमत आहे. मग 1 रेशोची किंमत 16. 1 रेशोची किंमत किती आहे? 16. आपल्याला कोणाचा काढायचा आहे? नवल. नवलचा किती आहे रेशो? 3. 16 त्रिक 48. किती? 48. 16 त्रिक 48 त्याची वय आहे 48 वर्ष. आपल्याला जर म्हटलं असतं की अजयची वय काढा, आपण केला असता 16 दुने 32. 16 दुने 32. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. चला, घानमाकळ कन्सेप्ट असं आहे. त्यानंतर बघा, दशादशे 5% दराने 16,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज काढायचंय. बघा काय करायचं, आधी पर्सेंटला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. बघा 5% म्हणजे किती होतो? तर 1/20 होतो. किती? 1/20. 5% म्हणजे 1/20 होतो. मग काय करायचं बघा विद्यार्थ्यांना, आपण लिहायचं प्रिन्सिपल आणि अमाऊंट अशा प्रकारे लिहून घेतला. काय करायचं बघा, पहिल्या वर्षी बघा 20 होता, किती झाला? 21. दुसऱ्या वर्षी 20चा 21. तिसऱ्या वर्षी 20चा 21. बघा का बरं आपण 3 वेळा लिहिलं? कारण वर्ष 3 वेळा. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, याचा गुणाकार 20 गुणिला 20 गुणिला 20 म्हणजे एखाद्या संख्येचा 3 वेळा स्वतःशी गुणाकार म्हणजे काय होतो? तर घन होतो, क्यूब होतो. मग 20चा घन किती आहे रे? 8,000. किती आहे? 8,000. ठीक आहे. त्यानंतर बघा 21 गुणिला 21 गुणिला 21. तर 21चा घन किती आहे? तर 92 61. किती आहे? 92 61. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय असते, तर हा जो रेशो निघाला हा वाला, हा पण आपल्या मुद्दलचा असते. काय असते? मुद्दल. ठीक आहे. त्यानंतर बघा हे काय असते? रास. काय असते? रास. आणि मुद्दल आणि रास याच्यामधील जो फरक असते, किती आहे फरक? तर 1261 आहे. हा असते व्याज. काय असते? व्याज. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे, 8,000 आपली मुद्दल आहे, पण हा रेशो मध्ये आहे. 8,000 साठी किती दिलंय तुम्हाला? 8,000 म्हणजे किती दिलं बघा? 8,000 म्हणजे 16,000. दुप्पट झालेला बघा. 8,000 म्हणजे प्रश्नामध्ये दिलेली किंमत आहे 16,000. 8,000 म्हणजे दिलेली आहे 16,000 आणि व्याज किती आला? 1261 रेशो. मग 1261 म्हणजे किती बघा? 8,000च्या दुप्पट झालेला आहे, म्हणून यालाही दुप्पट करा. 2 गुणिला 1 2, बेसक 12 2, हातचा 1, बे दुने 4 5 आणि किती होणार? 2. ठीक आहे. 2,522 2,522 व्याज येईल. किती येईल? 2,522 व्याज येणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण चक्रवाढ व्याज, तुम्हाला कितीही कठीण वाटत असला तरी रेशो मेथडने तुम्ही चक्रवाढ व्याजला सोपं करू शकता. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेलं आहे, 91,876 स्टार. ठीक आहे. या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असावा म्हणजे 8 ने निश्चेस भाग जाईल. 8 ची कसोटी काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग देत असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग देतो. आता बघा पूर्ण संख्येला भाग देत नाही राहू, ह्या 3 संख्येला भाग द्यायचा बघा. 76 आणि स्टार आहे, याला 8 ने भाग देऊ. जर 8 ने भाग दिला तर बघा 8 1 8 8 9 72. 72 म्हणजे किती उरले? आता 4 उरले. किती उरले? 4. ठीक आहे. 72. 76 मधून 72 गेले, 4 उरले. 4 उरले. त्याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये जर 5 ठेवला तर भाग जाईल का 8चा? नाही जाणार. त्यानंतर बघा इथं 6 ठेवला तर भाग जाईल का 46 मध्ये? नाही. 47 मध्ये नाही. बघा हे तशी आपण 2 ऑप्शन कॅन्सलच केलं असतं. बघा
कधीही समसंख्येचा विषम संख्येमध्ये भाग जाऊ शकत नाही. ठीक आहे, मग उरला काय तर फक्त 8. 8 सकम 48. इथं जर 8 ठेवला तर असा होईल 768 आणि भागीला बघा 8. 8 9 72. किती उरले तर किती उरले बघा 8 9 72, 4 उरले आणि 8 9 72, 8 सकम 48, 96 वेळा भाग जाईल. म्हणजे आपला उत्तर काय आहे तर 8 आहे. ठीक आहे, कसोट्या पण माहित पाहिजे. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला बेसिक जो एकदम पोर्शन आहे त्याच्यावर कमीत कमी 8 ते 10 प्रश्न असतात. ठीक आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. चला त्यानंतरचा प्रश्न बघा, संकेत ज्ञान माहित पाहिजे तुम्हाला. चला बघा 25.9467 या संख्येमध्ये 9 ची स्थानिक किंमत व 9 आणि 7 च्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा. स्थानिक किंमत, आता बघा स्थानिक किंमत काढायची. 9 ची स्थानिक किंमत किती येईल बघा, पॉइंट आहे 0 पॉइंट किती लिहायचं 9, हे 9 ची स्थानिक किंमत आहे. आणि 7 ची स्थानिक किंमत आहे 0 पॉइंट हे 300007. आता याच्यामधला फरक काढायचा आहे. फरक काढणे म्हणजे काय करणार, वजाच करणार ना आपण, मग वजा करायचं आहे, याच्यामध्ये मायनस करा. आता बघा काय करायचं, आपल्या सोयीसाठी इथं आपण 3 0 लिहून टाकू आपल्या सोयीसाठी, म्हणजे आपल्याला जास्त गडबड वाटणार नाही. आता बघा 10 तून 7 गेले 3, हात चाला 1 9, हात चाला 1 9, त्यानंतर हात चाला 1 8 आणि हे 0. ठीक आहे, 0.8993, 0.8993, 0.8993. ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे बघा सोपे प्रश्न आहेत, बोनस मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नोकरी देणारे प्रश्न आहेत हे असे. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं. तुम्हाला याच्यामध्ये स्थानिक किंमत समजली पाहिजे, दर्शनी किंमत समजली पाहिजे. हा जर दर्शनी स्थानिक किंमत समजली तर तुम्ही हा प्रश्न तुमच्यासाठी सोपा असणार आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा 18 आणि 22 चे तृतीय प्रमाणपद काढा. तृतीय बघा 3 प्रकारचे प्रमाणपद असतात, एक चतुर्थ प्रमाणपद, एक मध्य प्रमाणपद आणि एक तृतीय प्रमाणपद. त्याच्यामध्ये बघा जर तृतीय प्रमाणपद काढायचं असेल तर बघा 18 आणि 12 यांचं तृतीय प्रमाणपद काढायचं आहे. आपण याला ए पकडू आणि याला बी पकडू, तर सूत्र बघा काय आहे, बी स्क्वेअर बाय भागीला ए. हा तृतीय प्रमाणपद करण्याचं सूत्र आहे. मग बी कोणाला पकडला आपण 12ला, आणि स्क्वेअर म्हणजे बघा 12 गुणिला 12 करणार आणि भागीला काय करणार 18 ए. बघा ठीक आहे, आता बघा भाग देऊ. साइन 3 18, साइन 2 12, 3 1 3, 3 4 12 आणि 4 2 8. किती 8. या संख्येचे तृतीय प्रमाणपद किती असणार आहे 8. ठीक आहे, चला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 8. नंतरचा प्रश्न बघूया. बघा 782 रुपये ए बी सी यांच्यामध्ये बघा 782 एबीसी मध्ये 1/2 रेशो, त्यानंतर 2/3 रेशो आणि किती आहे 3/4. याच्यामध्ये किती वाटलेले आहेत 782 रुपये वाटलेले आहेत. बघा तर आपल्याला काढायचा आहे ए चा हिस्सा काढायचा आहे. बघा रेशो, याच्यामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, रेशो काढायचं. तर खालच्या संख्येचा लसावी काढा. 2 3 4 चा लसावी किती आहे तर 12 आहे. किती आहे 12. लसावी काढली बरोबर ना, 12 लसावी आहे. ठीक आहे, 12 लसावी काढल्यानंतर काय करायचं बघा, या हा ए चा गुणोत्तर आहे, हा बी चा आहे आणि हा सी चा आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा काय करायचं, जी आपण लसावी काढली म्हणजे 12 भागीला या संख्येने भाग द्यायचा. किती वेळा गेला तर बघा 12 साइन 2 12 6. जेवढे वेळा भाग देतो ना तेवढे वेळा वरच्या संख्येसोबत गुणाकार करायचा. 6 1 6. ठीक आहे, त्यानंतर बघा 3 ने या संख्येला भाग द्या 12ला. किती वेळा 312 गुणला काय करायचा वर 4, 4 2 8. त्यानंतर बघा 4 चा भाग द्या किती वेळा 4 3 12 गुणला वर तेवढेच गुणाकार 3 3 9. ठीक आहे, आपण म्हणू शकतो जे पैसे वाटलेले आहे ते पैसे ए बी सी याला 6:8:9 या गुणोत्तरात वाटले. बघा तर या गुणोत्तरात जर वाटले असतील तर बघा 8 आणि 6 14, 14 आणि 9 हे किती झाले 23. किती झाले 23. आणि 23 रेशोची किंमत दिली आहे 782. किती दिली आहे 782. 23 रेशोची किंमत दिलेली आहे. आता बघा 782 23 म्हणजे 782. आपल्याला कोणाचा हिस्सा काढायचा आहे ए चा, आणि ए ला किती हिस्सा मिळाला आहे 6. मग 6 म्हणजे किती 6 काढायचा आहे आपल्याला. बघा 23 म्हणजे 782 तर 6 म्हणजे किती, असं आपण या प्रश्नाचं उत्तर. तिरपा गुणाकार करू. बघा तिरपा गुणाकार करू शकता तुम्ही. चला 782 गुणिला 6 भागीला काय करायचं आहे 23. इथेही काटपीट करू शकता जर तुम्हाला 23 चा भाग आला तर फाळायचं असेल. बघा 23. आता याला उपायच नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण दुसरी 23 ही अभाज्य संख्या आणि त्याला उपाय नाही. तुम्हाला 23 चा फाळा येणे आवश्यक आहे. बघा 23 1 23,
23 त्रिक 69, 23 त्रिक 69 बघा, 23 त्रिक 69 बघा, 78 मधून 69 जर गेले तर किती उरले? 9 उरले. किती उरले? 9. आणि किती झाले? 92. आणि 23 चोक 92. ठीक आहे. 34 वेळा बघितला, 34 गुणिला 6 करायचा आहे. 6 चो 24 सी 4, हातचे 2, साइन त्रिक 18, 19, 20 किती झाले? तर 204. एचा हिस्सा किती झाला पाहिजे? 204. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला याच्यानंतरचा प्रश्न बघूया. एक चाक 4000 चक्कर मारतो तेव्हा 60 किलोमीटर अंतर पार करतो, जर चाकाची त्रिज्या किती? बघा, हा जो प्रश्न आहे हा सोडवता बघा. डिस्टन्स बरोबर म्हणजे अंतर बरोबर 2πr गुणिला चक्कर. काय आहे? चक्कर, घन चक्कर. ओके, चला चक्कर काढायचे बघा. डिस्टन्स किती आहे रे? 60 किलोमीटर. किती आहे? 60 किलोमीटर. पण तुम्ही जर पाहिले विद्यार्थी मित्रांनो, इथं जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत ना, हे सगळे मीटर मध्ये आहेत. मग आपल्याला एखादी प्रश्न सोडवायचा आहे त्याचं युनिट समान पाहिजे. मग युनिट समान करायचं असेल आपल्याला 60 किलोमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर किती मीटर म्हणजे 1 किलोमीटर 1000, म्हणून आपण तिथं 3 शून्य लावले. याला आपण 60,000 मीटर केलेला आहे. किती केलेला आहे? 60,000 मीटर कन्वर्ट केला. आता कारण ऑप्शन मध्ये मीटर मध्ये आपल्याला काढायचं आहे. चला त्यानंतर बघा, 2 पायची व्हॅल्यू असते 22/7 आणि त्रिज्या आपल्याला दिली नाहीये. त्रिज्या दिली आहे का? नाही. बरोबर. चक्कर किती दिलं? गुणला किती दिले? चक्कर दिलेले आहे किती? 4000 चक्कर दिलेले आहे. ठीक आहे, लिहून घेतलं आपण. बघा, अंतरच्या खाली अंतर लिहिला, त्यानंतर 2 पायची व्हॅल्यू 22/7 आर आणि चक्कर. ठीक आहे, आर म्हणजे त्रिज्या. आता याला सोडवायचं बघा. सोडवताना काय करणार बघा विद्यार्थी मित्रांनो, या आर ला मोकळा करायचा आहे. आर सोबत असलेल्या संख्या लिहू इकडे. बघा, 60,000 गुणिला खालची संख्या वर जाणार 7 आणि वरच्या पूर्णच्या पूर्ण संख्या खाली आणा. 2 गुणिला 22 गुणिला 4000 बरोबर आर ची किंमत निघेल. ठीक आहे. आता बघा, 1 2 3 शून्य कापले, 1 2 3 शून्य कापून घेतले. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, तर भाग देऊ शकतो आपण. 4 1 किती? 4 1 4, 15 चो 60. किती? 15 चो 60. 15 7 105. किती? 105 आणि भागीला 105 भागीला किती आहे? तर 44. किती आहे? 44. आता 105 चा भाग द्यायचा आहे. 105 मध्ये 44 चा भाग द्यायचा आहे. 44 दुने 88. 44 दुने किती? 88. 105 मधून 88 गेले. आणि बघा, आपण जरी पाहिलं तर 2 हा आपल्या उत्तराचा पहिला अंक येणार आहे. आणि इथं ऑप्शन एकच आहे, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि पेपरमध्ये तुम्ही असं करू शकता, जर तुम्हाला एखादाच ऑप्शन दिसला तर तुम्ही बाकीची संख्या न काढता डायरेक्ट त्याला टिक करू शकता. ठीक आहे, तर आपण तसंच करू. ओके, त्यानंतरचं उत्तर तुम्ही काढले असतील. बघा काय केले, 105 मधून 88 गेले. बघा 88 गेले. 5 मधून 15 तून 8 गेले, 7 हातचाला 1. अशा प्रकारे त्याचा काढले असते. आणि किती उरले? 10 तून 1 17. आता पॉईंट दिले, किती झाले? 170. किती झाले? 170. ठीक आहे, मग 44 चा भाग दिले असते. 44 गुणिला 3 केले असते. बघा, 44 गुणिला 3, 3 चो 12, 2 हातचा 1, 3 चो 12 1 13. ठीक आहे, 100 किती? 32 म्हणजे 3 वेळा भाग दिला असता. बघा इथं अशा प्रकारे. आणि 3 9. तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे बी, ऑप्शन नंबर. जास्त काळात बसायचं नाही. 2 ऑप्शन असते तर मग आपण पुन्हा काळात गेलो असतो. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा बघा, हे तुम्हाला जे आहे घनफळ आणि क्षेत्रफळ म्हणजेच मेन्शुरेशनचा जो पोर्शन आहे त्याच्यामधले पण 2-3 प्रश्न तुम्हाला नेहमी प्रत्येक पेपरमध्ये पाहायला मिळतात. तुम्हाला त्रिकोण, आयत, शंकू, त्याच्यानंतर आहे सिलेंडर आहे, त्यानंतर चौकोनाचे 3ही प्रकार आहेत. ठीक आहे, चौरस आहे. या सगळ्याचे तुम्हाला उत्तर काढता येणे आवश्यक आहे. आणि मेन्शुरेशन मध्ये तुम्ही जास्तीत जास्त सूत्र पाठ करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, या संख्येचा घनमूळ काढायचा आहे. 3 2 8 5 0 9 या संख्येचा घनमूळ काढा. बघा, घनमूळ काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, त्याचे गट पाडायचे. किती गट पाडायचे? 2. उजव्या साईडच्या 3 अंकाचा एक गट पाडा. उजव्या साईडच्या 3 अंकाचा एक गट पाडला. आणि मग उरलेल्या पूर्णच्या पूर्ण अंकाचा काय करायचा? एक गट पाडायचा आहे. आता बघा काय करायचंय, हे 2 गट पाडून घेतले आपण घनमूळ काढण्यासाठी. त्याच्यानंतर बघा, महत्वाची संख्या असते आपल्याला शेवटची. ह्या शेवटच्या संख्येचा करायचा आहे घन. शेवटच्या संख्या जर घन केली तुम्ही तर 9चा घन किती आहे? तर 9चा घन आहे 729. किती आहे? 729. 9चा घन 729 आहे. आणि या मधला आपल्याला फक्त शेवटचा अंक महत्वाचा आहे, म्हणजे शेवटचा अंक आपल्या उत्तरामधला एक अंक असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यायचं या गटाकडे येऊ आपण. मग पाहायचं आपल्याला 328च्या आधी कोणाचा स्क्वेअर आहे.
तर क्यूब आहे, सॉरी 328 च्या आधी कोणाचा क्यूब आहे, तर आपण जर पाहिलं तर 6चा क्यूब किती आहे 216, 7चा आहे 343. आपल्याला आधीचा पाहिजे नंतरचा पाहिजे का नाही, मग 6चा जो घन आहे 200 किती आहे तर 216 आहे आणि हा 6चा आहे, म्हणून आपल्या उत्तराचा पहिला अंक काय असते 6 असते. अशा प्रकारे या संख्येचा घनमूळ असणार आहे 69, ऑप्शन सी. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. चला बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे 800 मीटर लांबीची आगगाडी तासी 60 किलोमीटर वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. ठीक आहे, बघा आपण पाहिलं डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिला टाइम या सूत्राच्या सहाय्याने आपण प्रश्न सोडवू शकतो. आता याच्यामध्ये बघा डिस्टन्स बघा नेहमी प्लस होतो, 800 आणि 200 किती झाला तर 1000 मीटर, किती झाला 1000 मीटर. ठीक आहे, 1000 मीटर नंतर 60 किलोमीटर प्रति तास, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने. बघा हा मीटर मध्ये, हा कशामध्ये आहे तर किलोमीटर मध्ये आहे. जर एक मीटर डिस्टन्स जर मीटर मध्ये असेल तर स्पीड मीटर सेकंद मध्ये पाहिजे, मग याला आपण मीटर सेकंद मध्ये कन्वर्ट करू. मीटर सेकंद मध्ये कन्वर्ट साठी 5/18 आणि गुणिले करणार टाइम. ठीक आहे, बघा आता सोडू. त्याच्यामध्ये बघा हे जाणार इकडे 1000 गुणिला 18 आणि भागीला काय करू आपण 60 गुणिला 5 म्हणजे आपला निघेल टाइम. ठीक आहे, बघा 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 3 18, 5 1 5, 5 6 किती झाले तर 100 आणि 20 1 60, 60 सेकंद उत्तर कितीला 60 सेकंद. 60 सेकंदामध्ये पार करेल, किती सेकंदामध्ये 60 सेकंदामध्ये पार करेल. ठीक आहे, आणि 60 सेकंद मध्ये किती होतात तर 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. आता हे झालं आपण सूत्राने काढू. जर तुम्ही विचार केला बघा तर काय गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 800 आणि किती आहे 200 म्हणजे 1000 मीटर, किती 1000 मीटर. 1000 मीटर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1 किलोमीटर, 1 किलोमीटर होतो. ठीक आहे, 1 किलोमीटर होतो आणि या गाडीच्या तासी स्पीड आहे 60 किलोमीटर. म्हणजे आपण म्हणू शकतो एका तासामध्ये किती जाते 60 किलोमीटर एका तासामध्ये जाते, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 60 किलोमीटर जाते. तर एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर तयार जाईल आणि आपल्याला 1 किलोमीटर पार करायचं आहे तर 1 किलोमीटर आपल्याला 1 मिनिट लागेल, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा 1510%, 1510% म्हणजे 1/10 गुणिले 2850%, 28 किती बसेल 50% म्हणजे 1/2 प्लस 52 60% किती बसेल 60%, 60% म्हणजे 3/5, किती 3/5. ठीक आहे, चला याचं उत्तर काढूया. ओके, चला 10% म्हणजे हा किती तर 1/5 होईल प्लस हा 7/14 प्लस बघा याचा गुणाकार केला भागाकार 6 आणि 3 15 आणि भागिले किती 5, 5-3-15 किती उरले बघा तर किती उरले 5-1-5 आणि 5-10 31.2 याची बेरीज पाहिजे बघा. जर बेरीज केला आपण बघा 31 आणि 14, 31 आणि 14 45, 46, 46.7, 46.7 आणि ऑप्शन मध्ये आहे 46.7 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, शेवटचे 2 प्रश्न राहिले. 625 चा वर्ग किती, 625 चा वर्ग किती बघा, 625 चा वर्ग काढायचा आपण बेस मेथड याचा वर्ग काढतो. बेस मेथड म्हणजे हा पूर्णच्या जवळ आहे तर 600च्या जवळ आहे, पण 600 पेक्षा 25 जास्त आहे म्हणून प्लसचे 25 लिहा आणि मायनसचे 25 लिहा. घेतलं विद्यार्थी. आता काय करतो बघा 625 मधून 1 वेळा 25 मायनस करा, किती होतं 625 मधून गेले 25 म्हणजे 600 गुणिला 625 मध्ये 25 मिळवा म्हणजे किती आला 650. याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार जरी केले तुम्ही तर हे 3 शून्य लावले, 1 2 3 शून्य लावले, 6 शून्य, 3 6 36 आणि 3 किती तर 39. ठीक आहे, हा याचा झाला काय झालं त्याचा गुणाकार. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला जी संख्या आपण प्लस मायनस घेऊन ठेवलेली आहे त्याचा स्क्वेअर त्याचा वर्ग याच्यामध्ये प्लस करा, मग 25 चा स्क्वेअर किती आहे 625 आणि याचा उत्तर 5 2 6 0 3 9 म्हणजे 39 0 39 0 625, 39 0 625, 39 0 625 म्हणजे बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही
1 ते 1000 पर्यंत कोणत्याही संख्येचा तुम्ही स्प्लिट काढू शकता. 1 ते 100 पर्यंत, 100 ते 1000 पर्यंत हे ट्रिक आहे आणि दुसरी 1 ते 100 पर्यंत आपली स्पेशल ट्रिक आहे. ठीक आहे. चला त्यानंतर बघा, नंतर प्रश्न आहे, दोन संख्यांचा मसावी 7 असून त्यांचा लसावी 140 आहे, तर त्यापैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती? बघा, एलसीएम गुणिला एचसीएफ बरोबर फर्स्ट नंबर गुणिला सेकंड नंबर हा सूत्र आहे. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे एलसीएम किती दिलेलं आहे तर 140, एचसीएफ दिलेला आहे 7, पहिली संख्या 35 असेल तर दुसरी संख्या काढायची आहे. ठीक आहे. मग मला दुसरी संख्या काढायची आहे, याच्यासोबतचा असलेला या साईडला आणा, एक होणार भागाकारामध्ये आणि होणार 35, 7 1 7, 7 5 35, 5 1 5, 5 दुने 10 किती उरले 4, 5 8 40. अशा प्रकारे दुसरी संख्या असणार आहे 28. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्णचे पूर्ण जे याच्यामधले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे. आता होऊ शकते की तुमच्या जे पेपर देणारे विद्यार्थी, जे पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या ट्रिक्स आणि आपल्या ट्रिक्स वेगळ्या असतील. जर तुम्हाला काही ट्रिक्स समजायला नाही आल्या तर तो जो प्रश्नाचा तेवढा व्हिडिओ आहे तुम्ही तो वारंवार बघा. जर तुम्ही याला फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे. तर आपण एक्स मेथड पेक्षा ही ज्या मेथड असतात, रेशो मेथड, पर्सेंटेज मेथड आणि ही एलसीएम मेथड, ह्या खूप कमी वेळामध्ये आपल्याला उत्तर मिळते याच्याने, तर तुम्ही फॉलो करू शकता याला. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण कंटिन्यू, आता तर पोलीस भरती ही बरीच लांबणीवर गेलेली आहे, म्हणजे नाहीतरी जास्त पण तरी नोव्हेंबर पर्यंत जाऊ शकते. तर तुमच्याकडे अजूनही पुन्हा 2 ते 2.5 महिने आहेत. तुम्ही जर नवीन सुरुवात केली असेल आणि चांगल्याने जर तुम्ही अभ्यास केले तर तुमचे चान्स बनू शकतात, तुम्ही वर्दी मिळवू शकता. तर आपण दर रविवारला पेपर घेतो, टेस्ट सिरीज पोलीस भरतीचा पेपर होईपर्यंत हे कंटिन्यू चालणार आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये यायचं असेल पेपर देण्यासाठी तर तुम्ही आमच्या अकॅडमीशी संपर्क साधून आपली नोंदणी करू शकता आणि दर रविवारला पेपरला येऊ शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तसेच हे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जर काही पेपरमध्ये काही अडचणी आल्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या अडचणी दूर करत असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच प्रतिसाद देत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.